संपूर्ण शहराचं लक्ष लागलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज अक्षरशः घटनांचा स्फोट झाला। अनेक विषय अजेंड्यावर असताना विकास निधी कुठून आणायचा हा मुख्य मुद्दा ठरला आणि त्यावरून सभागृहात रंगली जोरदार खडाजंगी। माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट यांनी वारंवार नगराध्यक्षांकडे विकास कामांबाबत ठोस भूमिका मांडण्याची मागणी करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। यावर प्रत्युत्तर देताना नगरसेवक नागेश भोसले यांनी परिचारक गटातील सदस्यांना सडेतोड उत्तर देत वातावरण अधिकच तापवले। पण खरी टर्निंग पॉइंट ठरली ती परिचारक गटाचे गब्बर माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांच्या पत्नी नगरसेविका प्रतीक्षाताई शिरसाट यांची आक्रमक एंट्री। त्यांनी थेट सभागृहात माजी नगराध्यक्ष व नगरसेवक नागेश काका भोसले यांना सुनावत प्रत्येक वेळी नागेश काका सभागृहात बोलताना म्हणत होते की मागच्या 10 वर्षाच्या गोष्टी आम्हाला बोलून दाखवायला लावू नका असं परिचारक गटातील नगरसेवकांना बोलत होते। यावेळी प्रत्येक वेळी आमच्या प्रश्नावर नगराध्यक्ष भालके यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, मात्र मध्ये मध्ये तुम्ही का बोलता, तुम्हाला काय दाखवायचंय ते एकदाच दाखवा असा थेट सवाल नगरसेविका प्रतीक्षाताई शिरसाट यांनी नागेश भोसलेंना करत सभागृहात जाहीर दम भरला। त्यामुळे सभागृहात राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। प्रश्न केला होता, मग अध्यक्षांनी उत्तर द्यावं। काकांनी मध्ये बोलले तुम्ही काय दाखवणार आहे ते तुम्ही एकदाच दाखवा। मी उत्तर देते सन्माननीय सदस्य महोदय, अजेंडावर जे विषय अगोदर घेतले जाते तुम्हाला बोलले होते त्यांना बोलले मी उत्तर देते सन्माननीय सदस्य महोदय, अजेंडावरच्या अगोदर विषय घेतले जातील। सर्व सन्माननीय सदस्य महोदयांना त्यांच्या प्रश्नांवरती चर्चा करायला संधी दिली जाईल। पण त्यांनी जे विषयावर चर्चा करायला आलेले सन्माननीय सदस्य चर्चा चालू करा तुम्ही चर्चा चालू करा। चर्चा काय चालू विषय आता तुम्ही